हॅलो माय डिअर स्टुडंट. आज आपण कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम यामधला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम यातला दुसरं लेक्चर आपण आज घेतोय. तर ह्यामध्ये साधारण आपण कॉम्प्लेक्सेस जे आहेत इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये जे कॉम्प्लेक्स प्रेझेंट असतात त्या कॉम्प्लेक्सबद्दल फक्त आपण आज फोकस करणार आहोत. ठीक आहे. अ चेन ऑफ 4 enzyme complexes is present in the electron transport chain that catalyzes the transfer of electrons through different electron carriers to the molecular oxygen. ॲक्च्युली हे जे कॉम्प्लेक्सेस आपण स्टडी करणार ते एकूण 4 आहेत आणि ह्या 4 कॉम्प्लेक्सेस एन्झाईम कॉम्प्लेक्स आहेत. कॉम्प्लेक्सचा अर्थ काय की 2 ते 3 प्रकारचे एन्झाईम्स एकत्र येऊन जे तयार होतं त्याला आपण कॉम्प्लेक्स म्हणतो. आणि अशा कॉम्प्लेक्स थ्रू काय केलं जातं की एनर्जी ट्रान्सपोर्ट केली जाते आणि हे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी 3-4 एन्झाईम्स एकत्र येऊन कॉम्प्लेक्सेस तयार झालेले आहेत. तर कुठल्या प्रकारचे एन्झाईम्स येऊन कुठले कॉम्प्लेक्स तयार झालेत आणि त्यांचा काय रोल आहे, कशी रिॲक्शन आहे ती ते आपण आता पाहणार आहोत. आणि ह्या कॉम्प्लेक्स थ्रू काय होतं, जी एनर्जी आहे, जी इलेक्ट्रॉन्स ट्रान्सपोर्ट करण्याची प्रोसेस आहे ती कॅटलाइज करण्यासाठी मदत होते आणि इलेक्ट्रॉन कॅरियर म्हणजे एका कॉम्प्लेक्सकडनं दुसऱ्या कॉम्प्लेक्सकडून लास्ट कंपोनंटपर्यंत अशी इलेक्ट्रॉन जेव्हा ट्रान्सपोर्ट केली जाते सडनली एनर्जी सुद्धा ट्रान्सपोर्ट केली जाते आणि लास्टला जो मॉलिक्युलर ऑक्सिजन आहे तो काय करतो, तो तयार होतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे आपण जे कॉम्प्लेक्स आहेत ते आपण बघणार आहोत. त्यामधला पहिला कॉम्प्लेक्स आहे त्याला मायटोकॉन्ड्रियल कॉम्प्लेक्स 1 असं म्हणतो. तर ॲक्च्युली प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पाहिले की सगळे कॉम्प्लेक्स आहेत किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीमची जी मेन लोकेशन आहे ती मायटोकॉन्ड्रियामध्ये आहे. ठीक आहे. तर मायटोकॉन्ड्रियामध्ये असल्यामुळं त्याला मायटोकॉन्ड्रियल कॉम्प्लेक्स असं नाव दिले. आता हे फर्स्ट कॉम्प्लेक्स आहे. या फर्स्ट कॉम्प्लेक्समध्ये काय काय प्रेझेंट आहे बघा. Complex 1 in the electron transport chain is formed of NADH dehydrogenase and FES center that catalyzes the transfer of 2 electrons from NADH to ubiquinone. ॲक्च्युली कॉम्प्लेक्स 1 मध्ये दोनच कंपोनंट महत्त्वाचे आहेत, ते म्हणजे NADH डिहायड्रोजिनेज आणि दुसरा FES सेंटर. ज्या कंपोनंटमध्ये जर सल्फर कंपोनंट असेल प्रेझेंट का सल्फर म्हणा किंवा आयन म्हणा तर अशामुळं काय होतं की त्या रिॲक्शनमध्ये कॅटलायझेशन करायचं किंवा इलेक्ट्रॉन इकडून तिकडे पास करण्यासाठी हे FES सेंटर महत्त्वाचा रोल करतं. आणि या एन्झाईममध्ये सुद्धा या कॉम्प्लेक्समध्ये सुद्धा Fe म्हणजे आयन आणि सल्फर हे 2 कंपोनंट असतात आणि म्हणूनच ह्या सेंटरला FES सेंटर असं म्हटलं. Fe रिप्रेझेंट आयन आणि S रिप्रेझेंट सल्फर. तर कॉम्प्लेक्स 1 मध्ये महत्त्वाचे 2 कुठले कंपोनंट NADH डिहायड्रोजिनेज. NADH डिहायड्रोजिनेज काय, NAD कन्वर्ट इनटू NADH बरोबर किंवा NADH कन्वर्ट इनटू NAD. तर अशी रिॲक्शन करण्यासाठी जो एन्झाईम लागतो तो म्हणजे NADH डिहायड्रोजिनेज आणि दुसरा आहे FES सेंटर. FES सेंटर काय करतो की जे 2 इलेक्ट्रॉन NADH कडून येतात ते युबिक्विनॉनकडे पास करतात. युबिक्विनॉन हा पुढचा कंपोनंट आहे. तर हे पुढच्या कंपोनंटला पास करण्यासाठी जो लागतो तो म्हणजे FES सेंटर थ्रू ते पुढे पास केलं जातं. ॲट द सेम टाइम द कॉम्प्लेक्स ट्रान्सलोकेट 4H+ आयन्स थ्रू द मेम्ब्रेन क्रिएटिंग अ प्रोटॉन ग्रेडियंट. ओके. आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा, NADH आहे त्याच्यामध्ये H+ जर आला हा H+ आणि COQ क्युबिक्विनॉन तर ह्या दोन्हीमधून काय होतं H2 मॉलिक्यूल तयार होतो आणि NAD हा आहे तसा परत तयार होतो. NADH is first oxidized to NAD by reducing FMN to FMNH2 in the 2-step electron transfer. ॲक्च्युली ही जशी आपण बघतोय ही लगेच एका रिॲक्शनमध्ये होत नाहीत. ह्याच्यामध्ये परत मधल्या रिॲक्शन सुद्धा असतात. म्हणजे NADHचं कन्व्हर्जन NAD मध्ये होण्यासाठी परत 2 रिॲक्शन व्हावे लागतात. म्हणजे FES सेंटर थ्रू म्हणा किंवा COQ क्लोरोक्विन आहे ह्या रिॲक्शन व्हाव्या लागतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीच्या साधारण ह्या रिॲक्शन होतात. FMNH2 is then oxidized to FMN. FMNH2 is then oxidized to FMN where the 2 electrons are first transferred to FES center and then to ubiquinone. आता NADH कडनं युबिक्विनॉनकडे जात असताना ह्याच्यामध्ये FES सेंटर आहे आणि ह्या FES सेंटरला पहिल्यांदा इलेक्ट्रॉन जातात आणि मग तिथून ते पुढं कॅरी फॉरवर्ड केले जातात.
अशा म्हणजे मेन कंपोनंटमध्ये सुद्धा सब कंपोनंट प्रेझेंट आहेत रिॲक्शनमध्ये आणि म्हणूनच हे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट करण्यासाठी किंवा एनर्जी क्रिएट करण्यासाठी हे महत्त्वाचा रोल करतात. तर हा आहे कॉम्प्लेक्स 1. त्यानंतर कॉम्प्लेक्स 2 आपण पाहूया. इट कन्सिस्ट ऑफ सक्सिनिक डिहायड्रोजिनेज, FAD अँड FES सेंटर. ह्या कॉम्प्लेक्समध्ये परत FES सेंटर रोल करतो महत्त्वाचा. दुसरा आहे सक्सिनिक डिहायड्रोजिनेज, हा महत्त्वाचा आहे, आणि FAD. The enzyme complex catalyzes the transfer of electron from other donors like fatty acids and glycerol 3-phosphate to ubiquinone through FAD and FES center. Glycerol 3-phosphate आपल्या बॉडीमध्ये बऱ्याच ठिकाणी कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट ह्यांचं रिॲक्शन किंवा ब्रेकडाऊन होत असताना हे मॉलिक्युल्स रिलीज होतात. म्हणजे फॅटी ॲसिड पासून ग्लिसरॉल 3-फॉस्फेट म्हणा, तर ह्याच्यापासून काय होतं की युबिक्विनॉनकडे ती एनर्जी पास केली जाते आणि ही पास केलेली एनर्जी FAD थ्रू पास केली जाते. ओके, तर FAD आणि FES सेंटर हे दोन काय करतात, महत्त्वाचा रोल करतात. This complex runs parallel to the complex 2, but complex 2 doesn't translocate H+ across the membrane as in a complex 1. कॉम्प्लेक्स 1 मध्ये काय होतं, आता हे दोन्हीचं डिफरन्शिएट दाखवलंय. कॉम्प्लेक्स 1 मध्ये काय आणि 2 मध्ये काय आहे. 1 मध्ये काय होतं, H+ आयन जो आहे तो मेम्ब्रेन, आता कुठलं मेम्ब्रेन, तर मायटोकॉन्ड्रियाचं इनर मेम्ब्रेन जे आहे त्या इनर मेम्ब्रेन पासून हा H+ आयन काय करतो, ट्रान्सफर केला जातो. पण कॉम्प्लेक्स 2 मध्ये तसं होत नाही. कॉम्प्लेक्स 2 हा तिथल्या तिथंच तो रिॲक्शन कंप्लीट करतो. तर सक्सिनेट प्लस FADH प्लस CO3 गिव्स फ्युमरेट, आणि सक्सिनेट आणि फ्युमरेट ही नावं तुम्ही पुढं किंवा त्याच्या अगोदर क्रेब सायकलमध्ये स्टडी केलेला आहात. तुम्ही परत रिव्हिजनसाठी क्रेब सायकलचे नोट्स किंवा तुम्ही व्हिडिओ बघू शकता, त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल फ्युमेरेट आणि सक्सिनेट हे दोन्ही कंपोनंट त्याच्यात प्रेझेंट आहेत. आणि ह्या क्रेब सायकल ही सुद्धा पूर्ण रिॲक्शन मायटोकॉन्ड्रियामध्ये होत असते. तर सक्सिनेट प्लस FADH2 प्लस CO3 गिव्स फ्युमरेट प्लस FAD प्लस अँड COQH2, म्हणजे सक्सिनेटचं कन्व्हर्जन फ्युमेरेटमध्ये झालं, FADH2चं कन्व्हर्जन FAD मध्ये झालं, आणि COQ काय झालं, हा हायड्रोजन मॉलिक्यूल जो आहे तो ॲक्सेप्ट करून घेतलेला आहे. त्यानंतर ना आहे कॉम्प्लेक्स 3. कॉम्प्लेक्स 3 मध्ये ह्याला परत नाव मायटोकॉन्ड्रियल कॉम्प्लेक्स 3. ह्यामध्ये काय आहे, इट कन्सिस्ट ऑफ सायटोक्रोम B, C अँड A स्पेसिफिक FES सेंटर. इथं सुद्धा FES सेंटर महत्त्वाचा रोल करतो. त्यामध्ये सायटोक्रोम आहेत, म्हणजे हे कलर्ड कंपोनंट आहेत. त्यामध्ये महत्त्वाचे 3 आहेत, ते म्हणजे सायटोक्रोम B, सायटोक्रोम C आणि सायटोक्रोम A. द कॉम्प्लेक्स सायटोक्रोम रिडक्टेज catalyzes the transfer of 2 electrons from reduced COQH2 to 2 molecules of cytochrome C. ओके, तर सायटोक्रोम रिडक्टेज म्हणजे काय, सायटोक्रोम आहे B, C किंवा A असेल, ह्या तिन्हीपैकी त्याला आणखी नाव म्हणजे रिडक्टेज, रिडक्शन करतो, म्हणजे H2 जो घेतलेला आहे तो H2O पास करण्यासाठी मदत करतो. Meanwhile the proton H+ from the ubiquinone are released across the membrane aiding to the proton gradient. हा प्रोटॉन जो आहे हा युबिक्विनॉन पासून पुढं पास करण्यासाठी हा कॉम्प्लेक्स फार महत्त्वाचा रोल करतो. COQH2 is oxidized back to COQ while the ion center in the cytochrome C is reduced to Fe2+. Fe3+ जो आहे हा परत Fe2 मध्ये येतो, आणि आयन आपण FES सेंटर बघतोय. FES सेंटरमध्ये तुम्ही मगाशी सांगितलं मी आयन प्रेझेंट असतो, तर आयन सुद्धा काय करतो, एक इलेक्ट्रॉन देतो, आणि आयन इलेक्ट्रॉन दिल्यामुळं COQH2चं कन्व्हर्जन COQ मध्ये व्हायला मदत होते. इथं तुम्ही खाली रिॲक्शन फायनल बघू शकता. COQH2 प्लस 2 सायटोक्रोम C Fe3+ गिव्ह COQ प्लस 2 सायटोक्रोम C Fe2+ 4H. 4 हायड्रोजन कंपोनंट जो आहेत ते सेपरेट झालेले इथं तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर नाही सायटोक्रोम कॉम्प्लेक्स 4. कॉम्प्लेक्स 4 कन्सिस्ट ऑफ सायटोक्रोम A अँड A3. सेम सायटोक्रोम B, C सारखंच, पण हे थोडंसं वेगळं आहे. A आणि E3 ह्याच्यामध्ये येतात, विच आर ऑल्सो टर्म्ड ॲज सायटोक्रोम ऑक्सिडेज. मगाचे आपण पाहिले ते म्हणजे आहेत रिडक्टेज, इथं तुम्ही पाहाल, आणि इथं जर तुम्ही पाहिलात तर इट इज कॉल्ड ॲज अ सायटोक्रोम ऑक्सिडेज. ओके, ऑक्सिडेज मध्ये काय होतं बघा, दिस इज द लास्ट कॉम्प्लेक्स ऑफ द चेन इज इन्वॉल्व्ड इन द ट्रान्सफर ऑफ 2 electrons from cytochrome C to molecular oxygen O2 forming water.
वॉटर मॉलिक्यूल तयार करण्यासाठी लास्ट कॉम्प्लेक्स आहे, लास्ट कॉम्प्लेक्स पासून फायनल जे कॉम्प्लेक्स तयार होणार आहे किंवा कंपोनंट तयार आहे तो म्हणजे वॉटर कॉम्पोनंट. आता जे 2 इलेक्ट्रॉन प्लस H2 चे कॉम्पोनंट असे एकत्र येऊन काय तयार करतात तर वॉटर मॉलिक्यूल तयार करतात. In the meanwhile, 4 protons are translocated across the membrane aiding the proton gradient. ह्याच्यामध्ये रिॲक्शन बघाल 4 सायटोक्रोम C प्लस Fe2 प्लस आणि O2 एक ऑक्सिजन मॉलिक्यूल जेव्हा हे एकत्र येतात कॉम्प्लेक्स 4 मधले तर कॉम्प्लेक्स 4 काय करतो बघा 4 सायटोक्रोम C प्लस Fe3 प्लस म्हणजे एक इलेक्ट्रॉन इथं दिला ओके आणि त्यानंतर न H जो आहे H2O तयार करण्यासाठी इथं मदत होते. एक ऑक्सिजन इथं जातो आणि इकडला एक हायड्रोजन मॉलिक्यूल इथं दिला जातो. परत वॉटर मॉलिक्यूल फायनल कॉम्प्लेक्स मध्ये तयार होतो. इथं तुम्हाला हा कॉम्प्लेक्स 1 आहे ठीक आहे. हा कॉम्प्लेक्स इथं तुम्हाला 2 दिसेल, हा छोटावाला आहे थोडासा आणि हे मेम्ब्रेन दिसेल. हा मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर आहे. या मायटोकॉन्ड्रियामध्ये इथं तुम्हाला झुमिंग स्ट्रक्चर दिसेल. या झूममध्ये आउटर मेम्ब्रेन प्लाझ्मा मेम्ब्रेननी तयार झालेली असते. ही इनर मेम्ब्रेन आहे आणि हे सगळे कॉम्प्लेक्सेस इनर मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट असतात आणि इथंच क्रेब सायकलची रिॲक्शन सुद्धा होत असते लक्षात घ्या. तर साधारण इंटर मेम्ब्रेन स्पेस आणि मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स टू इनर मेम्ब्रेन एवढ्यापर्यंतच हे कॉम्प्लेक्स स्प्रेड झालेले आहेत ठीक आहे. हा कॉम्प्लेक्स 1 आहे, हा छोटा थोडासा आहे तो 2 आहे, युबिक्युनॉन Q जो आहे तो इथं दिसेल. सायटोक्रोम कॉम्प्लेक्स 3 इथं आहे ओके. सायटोक्रोम C तुम्हाला बघायला मिळेल तो सुद्धा आपण मगाशी ऐकला आणि कॉम्प्लेक्स 4 असे 4 कॉम्प्लेक्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. इवन एटीपी सिंथेस सुद्धा असाच प्रेझेंट असतो कारण की आपण मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतो त्यामुळे इथं सुद्धा तुम्हाला एटीपी सिंथेस बघायला मिळेल. जो H2 रिलीज होतो म्हणजे जे 2 हायड्रोजन मॉलिक्युल्स तयार झाले आहेत ते इथं सुद्धा एटीपी तयार करण्यासाठी म्हणजे ती एनर्जी एटीपी तयार करण्यासाठी सुद्धा कधी कधी वापरली जाते. तर अशाच पद्धतीनं आपण आता जे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम त्याच्यामधले आता आपण फक्त कॉम्प्लेक्स पाहिलेले आहेत ओके. थँक्यू स्टुडंट.